नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा दमदार असा प्रोमो रिलीज झालेला आहे. डॉक्टरांच्या हुशारीमुळे मल्लिकाचं खोटं नाटक सगळ्यांच्या समोर येणार आहे. फायनली समरला त्याच्या काकूचा खरा चेहरा कळणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो सुष्मिता म्हणत असते, अंशुमन मला फक्त एक संधी दे, मी सही नीट करेन, एकदा माझ्यावरती विश्वास ठेव, फक्त एकदा. तेव्हा अंशुमन बोलतो, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का गं? तुला नाही जमणार, तुला खरंच नाही जमणार, तू बिनकामाची आहेस, बिनकामाची. खरं तर हे सगळं तुला मी सांगणार नव्हतो, पण आता मला तुला सांगावंच लागते. हे मी नाटक करतोय, मला तू अजिबात आवडत नाहीस. तू माझ्या आयुष्यातली फक्त एक अडचण आणि अडचणच आहेस. तुला तर स्पष्ट सांगतो, मला नाही वाटत तुला ती सही वगैरे करायला जमेल, आणि माझं आणि तुझं सुद्धा जमणार नाहीये. तेव्हा सुष्मिता रडतच म्हणत असते, हात जोडत म्हणत असते, अंशू प्लीज असं नको बोलूस ना, मला फक्त एक संधी दे, मी सगळं ठीक करेन, आपल्यातलं अंतर संपवून मी सगळं व्यवस्थित करेन. मला फक्त तुझी साथ हवी अंशुमन, तुला कळत नाहीये का? प्लीज प्लीज मला एक संधी दे, मी अगदी सेम टू सेम साईन करेन, प्लीज प्लीज मला तुझी साथ हवी अंशुमन. तेव्हा अंशू बोलतो, संधी आणि तुला? अगं तू या धर्तीवर फक्त एक ओझं आहेस, ओझं, एक ओझं आहेस. तुला कळतंय का? तू एक बोजा आहेस माझ्या आयुष्यातला. तुझ्यासारख्या मुलीला मी पत्नी म्हणून कधीच स्वीकार करू शकत नाही. सुष्मिता त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, पण अंशू संतापाच्या भरात तिला जोराचा धक्का मारतो. इतका जोराचा धक्का मारतो की सुष्मिताचा तोल जातो आणि ती जोरात जमिनीवरती कोसळते. पडताना तिचा पाय अचानक दुमडतो आणि पायाला जोराची पीळ पडते, म्हणजे पाय मुरगाळतो. सुष्मिता आता जोरातच ओरडते, अंशू अंशू माझा पाय खूप दुखतोय रे, प्लीज मला उठायला मदत कर, प्लीज उठायला मदत कर ना. तेव्हा अंशू निर्दयपणे बोलतो, नाटक करू नकोस, कोणाला काही सांगायची काही गरज नाहीये, मुकाट्याने उठ आणि चालती हो. असं बोलून अंशू तिकडून निघून जातो. बिचारी सुष्मिता तिथेच वेदनेने रडत बसते. तिचा पाय भयंकर दुखत असतो, पण घरात कोणाला सांगावं आणि काय सांगावं या भीतीने ती गप्प राहते. इकडे आपण पाहतो तर काय, समर आणि स्वानंदीच्या प्रेमळ गप्पा सुरू असतात. त्या अजूनही वडाच्या इथेच असतात. स्वानंदी म्हणत असते, खरंच तुमच्यासारखा नवरा मिळायला खरोखर भाग्य लागतं. ही वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप खास आहे. मला आता दुसरं काहीच नको आहे, हे मी कधीच नाही विसरणार. खरंच राजवाडे. तेव्हा समोर बोलतो, हे बघा प्लीज आता मला राजवाडे म्हणू नका, मी तुम्हाला स्वानंदी म्हणणार आहे आणि तुम्ही मला काय म्हणणार. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो म्हटलेलं चालेल का? आणि यावर समोर इतका लाजतो की काही सांगायलाच नको. तेवढंच इथे अंशुमन आणि सुष्मिताची एंट्री होते. अंशूने चक्क सुष्मिताला आपल्या कडेवर उचलून घेतलेलं असतं. हे दृश्य बघितल्यावर समर स्वानंदी या दोघांना मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, मगाशीच तरी अंशूने तिला ढकलून दिलेलं असतं आणि एकदमच त्यांचं पॅचअप कसं काय झालं यावरूनच कळतं की सुष्मिता किती मूर्ख आहे. लगेच अंशुमनच्या बोलण्यात येऊन जाते. असो, समर आणि स्वानंदी दोघे आता अंशुमनकडे बघत असतात. समर आश्चर्याने बोलतो, अरे अंशू हे काय, तू इथे, तू सुष्मिताला असं उचलून का आणलंयस? तेव्हा अंशू बोलतो, का दादा, फक्त तूच वहिनीवर प्रेम करू शकतोस का? मी माझ्या बायकोला उचलून आणलं तर काय बिघडलं? आणि तसं पण आज वटपौर्णिमा आहे, मग माझी बायको पण माझ्यासाठी पूजा करणारच ना. फक्त वहिनीनेच तुझ्यासाठी पूजा करावी असं कोणत्या पुस्तकात लिहिलंय? तेव्हा समर बोलतो, मी कुठे म्हणालो? तुम्ही दोघे पूजा करताय ना, खूप चांगली गोष्ट आहे, करा करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, उलट चांगलंच आहे. तुमच्या दोघातलं प्रेम असंच वाढू दे, एवढंच मला वाटतं. अंशुमन आता सुष्मिताच्या कानामध्ये हळूच पुटपुटतो, नीट उभी राहा आणि चल, आताच्या आता वडाच्या झाडाच्या फेऱ्या मार, माझ्यासाठी पूजा कर, तेही हसत हसत. बिचाऱ्या सुष्मिताला चालता सुद्धा येत नसतं, पण तरीसुद्धा ती अंशुमनसाठी डोळ्यात पाणी आणते. वेदना सहन करत ती वडाच्या झाडाला स्वतःचे वेडे मारू लागते. पण तिचा पाय एवढा मुरगळलेला असतो की तिला साधं पाऊलही टाकता येत नसतं. ती अक्षरशः लंगडत लंगडत कसाबसा तोल सावरत फेऱ्या मारते. पण स्वानंदीच्या मात्र बरोबर लक्षात आलेलं असतं. ती खूपच काळजीने सुष्मिताला काहीतरी विचारू लागते, काय झालंय तुला नक्की, आणि तू अशी का चालतेस? तुझ्या पायाला काही लागलंय का, काय झालंय का? आणि स्वानंदीच्या प्रश्नामुळे अंशूचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. तो घाबरत असतो, आता ही सुष्मिता खरं तर सगळं सांगणार नाही ना, माझं भांडं तर फोडणार नाही ना. पण ही मूर्ख सुष्मिता काही सांगत नाही. ती अंशूकडे बघून जरा घाबरते, पण विषय सावरत बोलते, काही नाही ताई, मला काहीच नाही झालेलं. ते मगाशी आवरून रूममधून बाहेर येताना ते मी पडले ना, घसरून पडले, म्हणून थोडं लचकलंय, आणि एवढ्या जोरात सुद्धा नाही पडलेले, त्यामुळे काहीच नाहीये. तू काळजी करू नकोस, मी एकदम ठणठणीत बरी आहे. स्वानंदी आता मनातल्या मनात विचार करते, फक्त पडल्यावर एवढा कसा काय पाय मुरगळेल? ज्या पद्धतीने सुष्मिताचा पाय मुरगळलाय त्यावरून तर असंच वाटतं की तिला कोणीतरी धक्का दिलाय आणि त्यामुळे ती जोरात पडलीये. सुष्मिता माझ्यापासून काही लपवत तर नसेल ना? मला असं का वाटते की हे दोघे काहीतरी लपवत आहेत, 100% काहीतरी गडबड आहे. मला आता या अंशुमन आणि सुष्मिता या दोघांवर बारकाईने लक्ष ठेवायलाच पाहिजे.
असं सगळं ती मनातल्या मनात बोलते आणि म्हणते, ठीक आहे सुष्मिता, तू जरा जपून चाल. आणि अंशुमन, जरा बायकोची काळजी घे. तेव्हा समोर बोलतो, हो ना सुष्मिता, एवढी पूजा करते, निर्जळी उपवास करते, कोणासाठी अंशुमन? तुझ्यासाठी. त्यामुळे तुझं सुद्धा कर्तव्य आहे तिची काळजी घेणं. आणि तुला माहिती आहे का, आज तर मी सुद्धा स्वानंदी मॅडमसाठी उपवास ठेवला होता, माझ्या स्वानंदीसाठी. आणि हे सगळं ऐकल्यावर अंशूचं डोकंच फिरतं. सगळेच आता घरी आलेले असतात. रात्रीची वेळ झालेली असते. समर आणि स्वानंदीच्या खोलीमध्ये फुलांची सजावट असते. अखेर ती वेळ आलेली असते ज्याची ती दोघेही वाट बघत होते, म्हणजे त्यांच्या एकत्र येण्याची रात्र. अंशू लपून त्यांच्या खोलीच्या बाहेरून हे सगळं बघत असतो. अंशू आता मनातल्या मनात बोलतो, नाही नाही, हे दोघे जर आजच एकत्र आले आणि यांना जर बाळ वगैरे झालं तर या राजवाड्यांच्या सगळ्या संपत्तीचा खरा वारसदार कोण होणार? तोच होणार. आणि मग माझं आणि मॉमचं काय होणार? नाही, हे मी कधीच होऊ देणार नाही. या राजवाड्यांची सगळी प्रॉपर्टी माझी एकट्याची असायला हवी, माझ्याच घशात जायला हवी. असं म्हणतच अंशुमन पळत पळत मल्लिकाच्या खोलीत येतो आणि बोलतो, मॉम, अगं मॉम, उठ लवकर, तिकडे अनर्थ होतोय. तेव्हा मल्लिका बोलते, आता काय झालं? मध्यरात्री असं का ओरडतोयस? तेव्हा अंशू बोलतो, मॉम, अगं तुला काही कळतंय की नाही? तिकडे भूकंप आलाय आणि तू इकडे झोपतेस. तेव्हा मल्लिका बोलते, काय भूकंप कधी आला आणि मला कळलं कसं नाही? तेव्हा अंशू बोलतो, मॉम, त्या शुशबरोबर राहून तू सुद्धा आता तिच्यासारखीच वागू नकोस. अगं मी सार्कॅझममध्ये बोलतोय, समज ना जरा. मगाशी मी आणि सुष्मिता जेव्हा वड पूजायला गेलो होतो ना, तेव्हा समरने सुद्धा स्वानंदीसाठी उपवास केला होता. आणि त्यात मला असं पण कळालंय की दादानी वहिनीला प्रेमाची कबुली दिली आहे. आणि आज रात्री ते दोघे एकत्र आले आणि समजा स्वानंदीला मूल वगैरे राहिलं तर आपल्या हातात काय येईल? भोपळा. मॉम, आता तूच काहीतरी आयडिया करू शकतेस. काही एक करून त्या दोघांना थांबव. ते दोघे एकत्र येता कामा नयेत. मल्लिका मात्र पुरतीच गोंधळलेली असते. ती बोलते, अरे पण मी काय करू? अचानक काय बरं आयडिया लावू? तेव्हा अंशू बोलतो, मम्मा, अगं इतर वेळेस कसे तुला मस्त मस्त प्लॅन सुचत असतात आणि आता का सुचत नाही आहेत? अगं ही तर मेन घटिका आहे. यावेळी तुला सुचायलाच हवं. काहीतरी कर, काहीतरी डोक्यात ताण तुझ्या. तेव्हा मल्लिका बोलते, अंशू, अरे हे सगळं इतकं लवकर घडते ना, मला खरंच काही सुचत नाही आहे. तेव्हा अंशू वैतागत बोलतो, काही सुचत नाही आहे? मग एक काम कर, जा आणि स्वतःचं डोकं भिंतीवरती आपटून घे. तुझ्या डोक्यातून जेव्हा रक्त भसाभसा बाहेर येईल ना, तेव्हा सगळे पळत येतील आणि मग त्या दोघांची नाईट स्पॉईल होईल. मल्लिका मात्र डोळे वटारते आणि बोलते, काय? अरे वेडा झालायस का अंशू? अरे त्यांच्यासाठी मी माझं डोकं कशाला आपटून घेऊ? नाही नाही, मला दुखणार नाही का? एक काम कर, त्यापेक्षा ना तू स्वतःचं डोकं फोडून घे आणि मला एक सांग, दरवेळी मीच एकटी का बळीचा बकरा बनावं? तू सुद्धा बनू शकतोसच ना. तेव्हा अंशू बोलतो, मॉम, अगं तू जरा वेडी झाली आहेस का? मी काय तुला खरं खरं हे सगळं करायला सांगत नाही आहे, फक्त नाटक कर. अगं खोटं खोटं नाटक कर, डोकं आपटल्यासारखं कर. आणि थांब, आयडिया, तो टोमॅटो सॉस आहे ना फ्रीजमध्ये, तो आण आणि डोक्याला लाव. अंधारात समरला वाटेल की खरंच डोकं फुटलंय आणि रक्त आलंय. मल्लिकाला ही कल्पना खूपच आवडलेली असते. ती झटपट टोमॅटो सॉस डोक्याला लावते आणि त्यात अंधार असल्यामुळे, रात्र असल्यामुळे तो सॉस अगदी रक्तासारखाच दिसत असतो. इकडे आता समर आणि स्वानंदी नुकतेच रोमॅन्टिक होत एकमेकांच्या जवळ येणार तेवढ्यातच तिथे जोराचा दरवाजा वाजतो. अंशू धापा टाकत तिथे आलेला असतो. अंशू बोलतो, दादा दादा, लवकर बाहेर ये. समर आणि स्वानंदी एकाएकी दचकून लांब होतात. समर चिडून बोलतो, अंशुमन, हे सगळं काय चाललंय? बाण आहे की नाही तुला? आणि का असा वेड्यासारखा ओरडतोयस? तेव्हा अंशू बोलतो, दादा मला माफ कर. नाही म्हणजे हा तुमचा पर्सनल टाईम होता, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं हे मला मान्य आहे, पण गोष्टच अशी घडली आहे की तुम्हाला डिस्टर्ब मला करावंच लागलं. मॉमचं डोकं फुटलंय. समर आणि स्वानंदी एकत्रच बोलतात, काय? सगळेच आता धावत मल्लिकाच्या खोलीत येतात. आजीसुद्धा धावत पळत तिथे पोहोचते. मल्लिका जमिनीवरती बसून डोके धरून मोठमोठ्याने रडण्याची ॲक्टिंग करत असते. आजी घाबरते आणि बोलते, मल्लिका, अगं काय झालं? अगं कशी पडलीस तू? तेव्हा मल्लिका बोलते, आई, ओ माझा पाय घसरला, खूप रक्त येतंय, खूप दुखतंय, आई ग, असं ती नाटकी करू लागते. समर जेव्हा पाहतो तेव्हा त्याला ते रक्तच वाटतं. तो घाबरतो. तो बोलतो, अरे बापरे काकू, अगं तुझ्या डोक्यातून किती रक्त जातंय. चला आत्ताच्या आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, आपल्याला न्यावंच लागेल. हॉस्पिटलचं नाव ऐकताच मल्लिका आणि अंशूचे धाबे दणाणतात. मल्लिका बोलते, नाही नाही, हॉस्पिटलची काय गरज आहे? मला घरीच पट्टी बांधा, मी ठीक आहे. तेव्हा समर बोलतो, काकू, अगं वेड्यासारखं बोलू नकोस. अगं डोकं फुटलंय तुमचं, रक्त येतंय आणि आज जर तुला मार लागला असेल तर आपल्याला स्कॅन वगैरे करावे लागतील, तुझ्या टेस्ट कराव्या लागतील. चला आत्ताच जायचं आहे आपल्याला. तेव्हा अंशू बोलतो, दादा, अरे खरंच त्याची काही गरज नाही आहे. आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे ना, मी मॉमचा फर्स्ट एड करेन. पण समर कोणाचंही ऐकत नाही. तो बोलतो, चला घेऊन चला. आणि मग काय, स्वानंदी जबरदस्तीने मल्लिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, कारण तिला सुद्धा संशय आलेला असतो की हा 100% सॉस आहे.
मल्लिकाला आता हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये आणलं जातं. मल्लिका बेडवरती झोपलेली असते. तिला भयंकर घाम फुटलेला असतो, कारण तिला माहिती असतं आता जर डॉक्टरांनी तपासलं तर आपलं सॉसचं भिंग फुटणार. अंशूसुद्धा कोपऱ्यामध्ये नखं खात उभा असतो. डॉक्टर येतात, ते चेक करतात. समर म्हणत असतो, डॉक्टर काय झालं, किती टाके पडतील, MRI करावा लागेल का? तेव्हा डॉक्टर बोलतात, मिस्टर समर, अहो शांत व्हा, अहो किती पॅनिक झालाय तुम्ही. टाके आणि MRI, अहो यांच्या डोक्याला साधा ओरखडासुद्धा नाही आहे. तेव्हा समर गोंधळतो आणि म्हणतो, असं कसं डॉक्टर, तुम्ही बघितलं नाही का ते रक्त? तेव्हा डॉक्टर बोलतात, अहो ते रक्त नाहीच आहे, तो सॉस आहे. कुणीतरी अतिशय हुशारीने सॉस डोक्याला फासून रक्ताचा देखावा केलाय. तुमच्या काकू अगदी ठणठणीत बरे आहेत. आणि एकटाच आजी स्वानंदी यांना तर धक्काच बसलेला असतो. मल्लिकाने अंशुमनची मान शर्मेने आणि भीतीने खाली झुकते. समरला मात्र या सगळ्याचा भयंकर राग येतो, पण रागापेक्षा जास्त त्याला विचार करायला भाग पडतं. समर आता मनातल्या मनात विचार करू लागतो, काकूने हे नाटक केलं असेल का, मुद्दाम केलं असेल का? आजची रात्र, आज मी आणि स्वानंदी पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने जवळ येणार होतो. ही वेळ टाळण्यासाठीच काकूने हे सगळं रचलं असेल का? म्हणजे काकूंना आणि अंशूला मी आणि स्वानंदी कधी एकत्र आलेलो चालणार नाहीये का? स्वानंदी मॅडम मला कायम सांगायच्या की या घरामध्ये काहीतरी राजकारण शिजतंय. याचा अर्थ त्यांचं म्हणणं खरं होतं तर समरचे डोळे पूर्णपणे उघडलेले असतात. तेव्हा आता तो काय निर्णय घेईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल.